नमस्कार. निसर्गाची भव्यता आणि आध्यात्मिक शांती यांचा संगम असलेल्या एका अविस्मरणीय प्रवासासाठी आपण तयार होऊया. आज आपण महाराष्ट्रातील एक पवित्र आणि निसर्गरम्य स्थळाचा प्रवास करणार आहोत. हे स्थान आहे नाशिक जिल्ह्यातील वणी येथे असलेला सप्तशृंगी गड. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या गडावरती देवी सप्तशृंगी निवास करते, जिच्या दर्शनाने प्रत्येक भाविकांचे मन शांत होते आणि आत्म्याला एक नवीन ऊर्जा मिळते. मंदिराचे महत्त्व आणि आख्यायिका. पौराणिक कथेनुसार महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने इथेच निवास केला होता आणि महिषासुरमर्दिनीच्या रूपात तिचा वास इथे कायम आहे. तिच्या 108 रूपांपैकी एक रूप सप्तशृंग देवी म्हणून इथे पूजले जाते. सप्तशृंग या नावाचा अर्थ आहे 7 शिखरे. देवीचे मंदिर 7 टेकड्यांनी वेढलेले आहे, ज्यामुळे या ठिकाणचे सौंदर्य आणखीनच वाढते. मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवीची मूर्ती. सुमारे 8 फूट उंच असलेल्या या स्वयंभू मूर्तीला 18 हात आहेत आणि प्रत्येक हातात एक शस्त्र आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट आहे आणि तिच्या शरीरावर सुंदर वस्त्रे व आभूषणे आहेत. हे मंदिर सुमारे 480 मीटर उंचीवर असून भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 510 पायऱ्या चढून जावे लागते. या पायऱ्या चढताना निसर्गाचे अद्भुत आणि विहंगमय दृश्य दिसते. प्रत्येक वळणावर एक नवीन अनुभव मिळतो. परिसरातील प्रेक्षणीय स्थळे आणि इतिहास. सप्तशृंगी गडाचा इतिहास खूप जुना आहे. या मंदिराचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. इथे फक्त देवीचे मंदिरच नाही, तर आसपास काही इतरही प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. यातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे मार्कंडेय ऋषींचे निवासस्थान. या ठिकाणांना भेट दिल्यावर आपल्याला प्राचीन काळातील शांततेची जाणीव होते. गडाच्या आसपास फिरताना तुम्हाला घनदाट जंगल, सुंदर दऱ्या आणि नैसर्गिक झऱ्यांचे दर्शन होते. विशेषतः पावसाळ्यात येथील निसर्ग हिरवागार होऊन डोळ्यांना एक वेगळीच अनुभूती देतो. सप्तशृंगी गडावर येण्यासाठी नाशिकहून बस, टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने प्रवास करता येतो. जवळचे रेल्वे स्थानक नाशिक रोड आहे. पायऱ्या चढणे शक्य नसणाऱ्या भाविकांसाठी रोपवेची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामुळे प्रवास सोपा आणि सुखद होतो. इथे प्रसाद आणि जेवणाची देखील सुविधा उपलब्ध आहे. वर्षभर इथे भाविकांची गर्दी असली तरी नवरात्रीच्या काळात इथे मोठा उत्सव असतो. लाखो भाविक देवदर्शनासाठी येतात. अशा प्रकारे सप्तशृंगी गड केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर तो निसर्गप्रेमी, इतिहासकार आणि शांततेचा शोध घेणाऱ्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. या गडावरचा प्रवास तुम्हाला एक अविस्मरणीय अनुभव देईल आणि तुमच्या मनात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा भरेल, अशी मी आशा करतो. धन्यवाद.